पहिली फवारणी करायची असेल तर कोणतं कीटकनाशक वापरायचं? शेतकरी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकऱ्यांना ही माहिती नाही आहे, त्यामुळे खूप मोठी चूक होते. आता बघा, हे या कंडिशनमध्ये आहे, तर याच्यावर बऱ्याचशा प्रमाणामध्ये कुठं कुठं तुडतुडा दिसत आहे. बारीक, जास्त प्रमाणात नाही आहे, क्वचित. म्हणजे जे आर्थिक नुकसान पातळी असते कपाशीच्या पिकाची, तर ती अजून ओलांडली नाही आहे, म्हणजे इथं फवारणी करायची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की शेतकरी मित्रांनो, आपण खोलखेड या गावात आलो आहोत. काका, तुमचं नाव सांगा. गणेश अंबलकार. गणेश, पूर्ण नाव सांगा. गणेश धोंडू अंबलकार. जे कपाशीचं बियाणं आहे, याच्यामध्ये इमिडाक्लोरोपिड किंवा थायमेथॉक्झाम हे या बियाण्याला ऑलरेडी अगोदर लावलं असते, किंवा जमिनीतून काही हानिकारक किडीने याला कट केला नाही पाहिजे, रसशोषक कीड आली नाही पाहिजे. नंतर पहिल्या फवारणीमध्ये बी शेतकरी मित्र काय करतात, इमिडाक्लोरोपिड हे नावाचं कीटकनाशक वापरतात. तर मित्रांनो, पहिलेच त्या बियाण्याला ते औषध लावलेलं असते. साध्या भाषेत सांगायचं झालं ते न्यूट्रल होते. आणि आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे रसशोषक कीड असते त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता वाढते त्या कीटकनाशकाबद्दल. तुम्ही जेव्हा फवारणी करता त्यामुळे ते बरेचसे कीटक जात नाही आणि ते तसेच राहतात. त्यामुळे आपल्या कापसाच्या पानामधला जो रस आहे हा खूप मोठ्या प्रमाणात शोषण केल्या जाते आणि झाडाची जशी पाहिजे तशी टवटवीत वाढ होत नाही. जशी पाहिजे तशी टवटवीत वाढ होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला पहिली फवारणी करायची असेल, झाड या कंडिशनमध्ये असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, फ्लोनिका मीट म्हणजे जे उलाला पनामा नावानं मार्केटमध्ये येते, ते जवळपास 6 ते 8 ग्राम पिकाची कंडिशन पाहून फवारणी करायची आहे. याच्यावर आता सुरुवातीला तुडतुडा दिसतो, असं असलं तर फवारणी करा. आणखी एक महत्त्वाची चूक, बरेचसे शेतकरी मित्र काय करतात, वॉटर सोल्युबल 19-19 म्हणजे 3-19-19 हे खत 100 ग्राम प्रतिपंप घेतात. तर मित्रांनो, तसं करू नका. कारण सांगतो, आता या कंडिशनमध्ये हे झाड एकदम व्यवस्थित आहे. असं जर झाड असलं तर याला गरज नाही आहे अत्यावश्यक वाढीची. जर तुम्ही हे 3 घटक दिले तर झाडाची गरजेपेक्षा वाढ जास्त होते. मग आता प्रश्न पडतो की याच्याऐवजी काय वापरायचं. तर मित्रांनो, तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये हुमिक ॲसिड वापरू शकता, फ्लॅविक ॲसिड वापरू शकता, अमिनो ॲसिड वापरू शकता, किंवा सीवीड. यामुळे काय होते, एन्झाईम जे असतात झाडामधले ते ॲक्टिव्ह होतात, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि पीक टवटवीत राहते. पुढे फळफांद्या येतात, माल आणि होतो. तर असं करा. धन्यवाद.